नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गुरुनाथ नाईक यांची आणखीन एक दीर्घ कथा, काळ रात्र. लिनियन हॉटेल हे कॅबरे डान्ससाठी मानलं गेलं होतं. रेखा ही मुंबईतच नाही तर भारतात गाजलेली कॅबरे डान्सर, त्या हॉटेलची खास कॅबरे डान्सर. साहजिकच हॉटेलमध्ये सतत गर्दी लोटत होती. 12:30 वाजता कॅबरे संपला. पाहता पाहता रेखा त्या मंद निळ्या उजेडाच्या हॉलमध्ये नाहीशी झाली. सर्वांचे डोळे दारावर खिळले होते. ते बाजूला होण्यापूर्वीच ती सरळ त्या हॉटेलच्या मागच्या गोलाकार जिन्यानं खाली उतरली होती. तिच्या अंगावर गुडघ्यापर्यंत येणाऱ्या काळ्या रंगाचा फरचा कोट होता. केसांवर कानापर्यंत येणाऱ्या काळ्या रंगाची फरची टोपी होती आणि पायात तिने काळ्या रंगाचाच बेलबॉटम चढवलेला होता. सगळं काही झटपट आणि झटक्यात झालेलं होतं. हॉटेलचा पहारेकरी मागच्या भागात जिन्याजवळ उभा होता. तो झटक्यात पुढे झाला. त्याच्या हातावर रेखाने आपला हात मारला. 10 रुपयाची नोट त्याच्या हातात आली आणि झटक्यात ती मागच्या भागातून हॉटेलच्या डाव्या बाजूला आली. तिथे एक छोटी कार उभी होती, काळ्या रंगाची फियाट. आत तिचीच वाट बघत ड्रायव्हर बसून राहिलेला होता. ती मुकाट्यानं मागच्या बाजूला बसली. ती बसली आणि कार तुफान वेगानं पुढच्या रस्त्यावर आली. त्या जुनाट अशा कारमधनं इतकी प्रसिद्ध कॅबरे डान्सर निघून जाईल असं कोणालाही वाटलं नसतं. रामू जी, ड्रायव्हरने मागे न बघता शब्द उच्चारले. त्याला आणलं जी, 11 वाजता. काही बोलला जी, नाही. बहादूर आला होता जी, नाही. त्याचा काही निरोप काहीच नाही. तो ड्रायव्हर विचारलेल्या प्रश्नाला झटक्यात पण ठोकळेबाजपणानं उत्तरं देत होता. अगदी नाटकातलं भाषण पाठ करावं ना तसं. कारचा वेग मात्र भयानक वाढलेला होता. रामू तो काय म्हणतोय? सध्या मग्रूर आहे तो. काही प्रमाणात वळतो? नाही. कुणी हात चालवला? जी, नाही. एकूण किती जण आहेत? 3 मुली, बायको आणि मुलगा? अचानक तिने दचकून विचारलं. तो इथं नाही. म्हणजे? कालच संध्याकाळी दिल्लीला गेलाय. का? माहीत नाही. याचा अर्थ? तिचा आवाज खवळल्यासारखा झाला. माहिती नीट काढण्यात ज्यांनी चूक केली त्याला ही बया काहीतरी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री रामू ड्रायव्हरला झाली. पण तिच्या रागाचा परिणाम त्याच्यावर मुळीच झाला नाही, कारण आत्तापर्यंत त्याने आपलं काम चोखपणे बजावलेलं होतं. कार थांबली. तो एक जुनाट असा बंगला होता. अशा आलिशान बंगल्यातल्या आतल्या भागात काहीतरी आगळं वेगळं असं चालत होतं याची कोणालाही कल्पना नव्हती. कार बंगल्याच्या उघड्या फाटकातनं भरवेगात आत शिरली आणि सरळ एका अंधाऱ्या गॅरेजमध्ये शिरली. बंगला जवळ येताच ड्रायव्हरनं कारचे दिवे बंद केले होते आणि केवळ अंदाजाने त्यांनी कार गॅरेजमध्ये नीट उभी केली होती. कोणताही धोका नाहीये याची खात्रीसुद्धा रामूला होती, कारण त्या बंगल्याच्या चारही बाजूंना 4 अत्यंत हुशार आणि लढवय्ये तरुण सज्ज होते. कोणताही धोका झाला तर जगातली कुठलीही गोष्ट करण्याची त्यांची तयारी होती. ती खाली उतरली तेव्हा तिचं अर्धं तोंड झाकलेलं होतं. ती अंधारात पार मिसळून गेली होती. बंगल्याच्या आवारातला कुठलाही दिवा पेटत नव्हता आणि रस्त्यावरच्या कुठल्याही दिव्याचा उजेड बंगल्यापर्यंत पोहोचत नव्हता. या बाजूनं, या बाजूनं, कोणीतरी हलक्या आवाजात तिला सांगितलं आणि ती डाव्या बाजूला वळली.
बोलणाऱ्याची जवळ आलेली आकृती तिने नीट पूर्वीच पाहिली होती. इतक्या तयारीने ती आली होती. प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे पार पडत होती, याचा अर्थ ती बेसावध मुळीच नव्हती. बेसावध राहणं तिला आणि तिच्या स्वभावाला जमलंच नसतं. जी 5 खास माणसं तिची अंगरक्षक होती, त्या 5तल्या कुठल्याही एका व्यक्तीशी ती बेसावधपणे बोलत नव्हती. बोलताना नेहमी तिच्या हातातलं रिव्हॉल्वर रोखलेलं असायचं, पण ते कोणालाही दिसू शकत नव्हतं. मुकाट्याने ती अंधारात न चाचपडता, न अडखळता बंगल्याच्या आतल्या भागात शिरली. तो बंगला अतिशय भव्य होता. जवळजवळ 14 खोल्यांचा बंगला. पण तो बंगला फक्त 6 व्यक्ती वापरत होत्या आणि त्यासुद्धा एकाच कुटुंबातल्या. अस्पष्टशा उजेडात ती शिरली. तो उजेड बंगल्याच्या बाहेरून मुळीच दिसत नव्हता. नंतर अचानक एक दार उघडलं गेलं आणि झटक्यात ती आत शिरली. त्यावेळी तिचा अर्धा चेहरा जो उघडा होता, तो पातळ काळ्या नायलॉनच्या कपड्यानं झाकला घेतला होता. मागचं दार बंद झालं. 2 स्वयंचलित रायफली घेतलेले दोघे जण आत रायफली रोखून उभे होते. एकूण 7 जणांना एका रांगेत उभं करण्यात आलं होतं आणि सर्वांचे हात मागे घेऊन बांधलेले होते. गोकुळदास, सर्व काही सूचना केल्याप्रमाणे घडलंय हे तुझ्या लक्षात आलं असेलच. कॅबरे डान्सर शांतपणे बोलली आणि वृद्ध गोकुळदासाने आपल्या कुटुंबावरनं नजर फिरवली. ही मंडळी इतकी भयंकर असतील आणि ती मंडळी या थराला येतील याची कल्पना त्यांना अजिबात नव्हती. आता त्यांच्या दृष्टीनं वेळ निघून गेली होती. सावरायला कुठलीही वाट किंवा जागा शिल्लकच नव्हती आणि बोलण्यात काही अर्थ नव्हता, कारण ते सूचना दिल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नव्हते. पण तू आम्हाला आणखीन एक संधी द्यायला हवीस. मी कशाचाही इन्कार केलेला नाहीये. म्हातारा कसाबसा ओढून ताणून धीटपणा आणत म्हणाला. हो, आणि आत्तापर्यंत दिलेला कुठलाही शब्द तू पाळलाही नाहीयेस. पण आणि तू यापुढे तो पाळशील याच्यावर माझा विश्वास नाहीये. गोकुळदास, कदाचित तुझं भवितव्य तुला या माझ्या लोकांनी सांगितलं नसेल. नाही सांगितलं. ते कसेबसे बोलले. गोकुळदासांची पत्नी आणि त्यांच्या 3 मुली फार खचल्या होत्या. स्त्रीचा आवाज ऐकून सुरुवातीला त्यांना बरं वाटलं होतं, पण आता त्यांना अजिबात आशा राहिलेली नव्हती. आशा करायला जागाच शिल्लक नव्हती. गोकुळदास, मी तुम्हा सगळ्यांना कापून ठार करणार आहे. या खोलीत गोळीबाराचा आवाज झाला तरी तो बाहेर जाणार नाही याची माहिती माझ्यापेक्षा तुला जास्त आहे. ती अज्ञात स्त्री कॅबरे डान्सर रेखा कठोरपणे बोलली आणि गोकुळदासांनी दयेच्या नजरेनं तिच्या बुरखाधारी चेहऱ्याकडे बघितलं. आणखीन एक संधी दे. तुझी मागणी उद्याच संध्याकाळपर्यंत पूर्ण करीन. आणखीन संधी देण्याची आमची पद्धत नसते. ती झटक्यात बोलली आणि तिने उजव्या हाताच्या बोटाने विशिष्ट पद्धतीनं टिचकी वाजवली. तिच्या मागे किंचित किलकिलदार सावकाश उघडलं गेलं. निळू, आता तुझ्या कामाला सुरुवात कर. उद्या ही सगळी प्रेतं बघताना पोलिसांच्या सुद्धा अंगावर काटा उभा राहिला पाहिजे. हे बोलत असताना ती थांबली आणि वेड्यासारखी आत आलेल्या आकृतीकडे पाहतच राहिली. एक चमत्कारिक बुरखा घातलेली व्यक्ती आतमध्ये सावकाश येत होती. त्या व्यक्तीच्या उजव्या हातात स्टेनगन होती. अंगात काळा सूट होता. डोळ्यांच्या जागी 2 छिद्र होती आणि तोंडावर लाल भडक रंगाची चोच होती गरुडाची. फार मोठा हादरा होता तो. अत्यंत आत्मविश्वासानं आलेल्या त्या कॅबरे डान्सरच्या मनावर फार मोठा आघात ती आकृती करून गेली होती. तो मुंबईच्या मी म्हणणाऱ्या बदमाशांना असेच जबरदस्त धक्के देणारा
महापराक्रमी गरुड होता. गरुड. गरुड? तिच्या तोंडून अभावितपणे शब्द बाहेर पडले. तिचा आवाज थरथरत होता. पण तू हलवायचं नाही. गोळ्यांनीच चाळणी होईल तुझ्या नाजूक शरीराची. तुला काय हवंय? आधी दोन्ही हात वर कर. गरुडाचा आवाज अचानक बदलला. भेदक अशा आवाजात त्यांनी कठोरपणे हुकूम सोडला होता. असं काही अनपेक्षित घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती. गरुड समोर उभा राहिला तेव्हा रायफल घेतलेल्या दोन्ही बदमाशांचा धीर पार खचला होता. माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? तिने परत एकदा सावकाश विचारलं. तुझी काय कल्पना आहे? लाखात बोल तू. ती शांतपणे म्हणाली. बोलीन, पण तू अजिबात हलू नकोस. मी लाखात बोललो तर तुला ते नंतर ऐकू जाणार नाही. त्याचा कठोर आवाज दणकला आणि अचानक काहीतरी त्या जागेत घडलं. काहीतरी फुटल्याचा आवाज त्या खोलीत झाला. काय फुटलं हे गरुडाच्या लक्षातही आलं नाही. क्षणात सगळ्या खोलीत पांढरा धूर पसरला. त्याच धुरात अचानक गोळीबाराचा आवाज त्याच्या कानात शिरला. रायफलींच्या गोळ्या चौफेर दणकताय त्याची जाणीव गरुडाला झाली. तो स्वतः स्टेनगनचा वापर करू शकत नव्हता, कारण गोकुळदासची फॅमिली आतमध्ये होती. आत्ता फक्त स्वतःला वाचवणं एवढंच त्याच्या हातात होतं. भिंतीला खेटून तो खाली जमिनीवर पडला होता. जेव्हा सावकाश तो अंदाजाने दाराच्या दिशेने पुढे सरकला तेव्हा धाडकन दार बंद झाल्याचा आवाज त्यांनी ऐकला. आणि 2च मिनिटात कॅबरे डान्सरला घेऊन आलेली कार भर वेगानं तिथनं निघून गेली होती. मिनिटभरात आणखीन एक मोटरसायकल तुफान वेगानं तिथनं निघून गेली. पण त्यातले 2घे जण मात्र मागे राहिले होते, कारण त्यांचं काम अद्याप संपलेलं नव्हतं. त्यातल्या एकाने मोटरसायकल सुरू केली आणि दुसऱ्याने रायफलीच्या चौफेर गोळ्या झाडायला सुरुवात केली. आत गरुड अडकलेला आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत त्या अभेद्य अशा तिजोरीसारख्या खोलीतनं स्वतःची सुटका करू शकणार नाही याची त्यांना खात्री होती. कारण ती खोली उघडण्याची पद्धत ज्यांना माहिती आहे ते सगळेजण तर ठार झाले होते त्यांच्याच गोळ्यांना. गोळीबार संपला आणि ती मोटरसायकल बंगल्याच्या आवारातनं भर वेगात निघून गेली. तुफान वेगानं फाटकातून बाहेर पडून जाणाऱ्या त्या मोटरसायकलकडे शेजारच्या बंगल्यातून अनेक जण पाहत होते. काहीतरी घडलेलं आहे, दरोडा पडलेला आहे याची कल्पना सगळ्यांना आली होती. आणि मग 10 मिनिटाच्या आत ती जागा शेकडो पोलिसांनी भरलीन गेली. गरुड मात्र जिवंतपणे तिजोरीसारख्या खोलीत अडकलेला आहे याची कोणालाही कल्पनाच नव्हती. पूर्वी खेड्यापाड्यात जसे गाजावाजा करून दरोडे घातले जात तसे दरोडे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि तेही मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घातले जावेत हे पोलिसांनाही फार मोठं आव्हान होतं. जगात दुसरा नंबर मानलेलं मुंबईचं पोलीस खातं फार आडवं झालं आणि दरोडेखोर स्कॉटलंड यार्डच्या पोलीस खात्यापेक्षा सुद्धा हुशार आहेत याची जाणीव त्यांना झाली. चंदन मर्चंट या उद्योगपतीपासनं खऱ्या अर्थानं या प्रकारांना सुरुवात झाली. चंदन मर्चंटच्या जुहू इथल्या बंगल्यावर फार मोठा दरोडा रात्री पडल्याची आणि घरातल्या सगळ्याच्या सगळ्या जणांना निर्घृणपणे ठार केल्याची माहिती सुप्रिटेंडेंट देसाईंना मिळाली ती दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता. जुही पोलीस स्टेशनवरून खून आणि दरोडा यांचं केलेलं वर्णन भयानक होतं, सहजासहजी विश्वास न बसण्यासारखं. सुप्रिटेंडेंट देसाई 1 मिनिटसुद्धा न दवडता जुहूला धावले. चंदन मर्चंटच्या बंगल्याभोवती त्यावेळी पोलिसांचा पहारा होता आणि कुणालाही आत सोडलं जात नव्हतं. तिथल्या पोलिसांनं घाबरून तपासणी सुद्धा केली नव्हती. सगळं काही सुप्रिटेंडेंट देसाईंसाठी राखून ठेवलेलं होतं. मर्चंट कुटुंबाची झालेली ती कत्तल देसाईंसारख्या कठोर अधिकाऱ्याच्या अंगावर शहारे आणणारी होती.
सगळ्यांची शरीरं गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केलेली होती आणि अख्खं घर लुटण्यात आलं होतं. सताड उघडलेली तिजोरी पूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. दुपारपर्यंत सुपरिटेंडंट देसाई डोळ्यात तेल घालून बंगल्याची तपासणी करत होते. दरोडेखोरांनी मागे काहीतरी पुरावा ठेवला असावा असं त्यांना वाटत होतं, पण ते वाटणंच राहिलं. दरोडेखोरांचा माग सांगणारं आणि दरोडेखोरांची माहिती देणारं काहीही त्यांना तिथे सापडू शकलं नाही. हे खून बंगलाभर विखुरलेले नव्हते. डायनिंग हॉलमध्ये रांगेत उभं करून सगळ्यांना स्टेनगनच्या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. मृतांच्या अंगावरचे दागिने सुद्धा ओरबडून काढण्यात आले होते. देसाई हादरले ते स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी. कारण हे प्रकरण आपल्यावरच सोपवण्यात येणार आहे आणि आपल्याला तर या प्रकरणात एक पाऊल सुद्धा पुढं टाकणं कठीण आहे. या दोन्ही गोष्टींची खात्री त्यांना एकाच वेळी झाली. आणि अगदी नवीनच माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समजली. दरोडेखोरांच्या टोळीनं 1 महिना आधी चंदन मर्चंट यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. ती मागणी केली तर होतीच, पण त्याचबरोबर कुटुंबातल्या 5 जणांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायचं आव्हान सुद्धा केलेलं होतं. चंदन मर्चंटच्या मॅनेजरनी हे जुहूमधल्या पोलीस स्टेशनवर येऊन सांगितलेलं होतं. आणि या प्रकरणात पुढे सरकायला कुठेतरी वाट आहे या जाणीवेनं सुपरिटेंडंट देसाई जीव तोडून जुहूला धावले. सर, चंदन मर्चंटचे मॅनेजर यशवंत जोशी त्यांनी काल संध्याकाळी मला ते सांगितलं. इन्स्पेक्टर मनोहर सहजरित्या बोलून गेले आणि देसाई त्याच्यावर खवळले. असं काही घडेल याची कल्पना त्याला नव्हती. यशवंत जोशीच्या निवेदनाला गंभीर वळण येईल याचीही त्याला जाणीव नव्हती. अरे इन्स्पेक्टर, तुम्ही त्याला सोडलत का? देसाई ओरडले. त्यांना अडकवायला आधार नव्हता ना सर. इन्स्पेक्टर मनोहर हादरले, कारण देसाईंची कामाची पद्धत त्यांना माहिती होती. आपल्या हातून एखादी गंभीर चूक झाली तर ते आपला चांगलाच रगडा काढतील, नाहीतर नोकरीवर गंभीर परिणाम तरी करतील, ही भीती त्याच्या मनात घर करून राहिली होती. मग आता का उभे राहिलाय तुम्ही? आणा मुसक्या बांधून त्याला इथे. जुहूच्या स्टेशनात एकच धावपळ चालू झाली. सांताक्रूज इथे राहणाऱ्या यशवंत जोशींना 1 तासात देसाईंच्या समोर आणून उभं करण्यात आलं. त्यांना घेऊन येणारी पोलिसांची पद्धत चमत्कारिक होती, धक्का देणारी होती. एखाद्या कैद्यासारखं त्यांना पकडून आणण्यात आलं होतं आणि म्हणून जोशीचं धाबं दाणाणलं होतं. जोशी बदमाशांनी 1 महिन्यापूर्वी मर्चंट फॅमिलीतल्या 5 जणांच्या प्राणांची किंमत 5 लाख रुपये ठरवलेली होती. सुपरिटेंडंट देसाईंच्या तोंडून कठोर शब्द बाहेर पडले. हो, मालकांनीच ते मला सांगितलं होतं. जोशी भीत बोलले. मग ही बातमी पोलिसांपर्यंत का नाही आली? साहेब, तो मालकांचा प्रश्न होता ना. मग त्यांना पोलिसांकडे जायचा सल्ला तुम्ही दिला होतात? हो, मी दिला होता. मग काय झालं? ते पोलिसांकडे का आले नाहीत? सुपरिटेंडंट देसाईंच्या रागानं चढलेला पारा आणखीन वर झाला होता. साहेब, मी त्यांना अनेक वेळा सांगितलं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही अजिबात. कारण त्यांना ना दरोडेखोरांनी धमकी दिली होती. कसली धमकी? म्हणजे पोलिसांकडे गेला तर कुठलीही संधी न देता सगळ्यांना ठार करू अशी. मला सांगा जोशी, पोलिसांचा कडक पहारा या बंगल्याभोवती असता तर त्या दरोडेखोरांना आपला शब्द पाळता आला असता का? कदाचित आला नसता. यशवंत जोशींनी आता स्वतःला बरंच सावरलं होतं. कदाचित नाही जोशी, अजिबात आला नसता. पोलिसांनी त्या दरोडेखोरांना जवळ सुद्धा येऊ दिलं नसतं. सुपरिटेंडंट देसाई ओरडले, पण त्याच वेळी आपलं काहीतरी चुकतंय याची जाणीव त्यांना झाली. धमकी देणाऱ्या दरोडेखोरांनी अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या असणार याची जाणीव त्यांना झाली. त्यांचा रागानं चढलेला पारा हळूहळू खाली उतरायला लागला. आपण चिडून बोललो तर जोशी आपल्यापासून महत्त्वाचं असं बरंच काही दडवून ठेवतील याची सुद्धा जाणीव त्यांना झाली होती. जोशी, तुम्ही बसा.
देसाई एकदम शांत सुरात बोलले आणि त्याच क्षणी यशवंत जोशीच्या मनातली भीती खर्रकन कमी झाली. "काय आहे जोशी, आम्ही पडलो पोलीस अधिकारी. कधी-कधी कठोरपणे कर्तव्य पार पाडावं लागतं. समोर कोण आहे याचा विचार न करता थोडं कठोरपणे बोलावं लागतं आम्हाला." सुपरिटेंडंट देसाईंनी जोशींची समजूत घातली. काय समजायचं ते जोशींनी तेवढ्यावरनं समजून घ्यायचं होतं. साहेब, दरोडेखोरांनी ही धमकी फोनवरनं मालकांना दिली आणि 2 दिवसांनी मालकांनी ते मला सांगितलं." यशवंत जोशींनी आता धीटपणे बोलायला सुरुवात केली. "पोलिसांकडे त्यांना जायचं नव्हतं, मग तुमच्या मालकांनी 5,00,000 रुपये का नाही दिले?" साहेब, ते हट्टी होते. मी त्यांना समजावलं. मी स्वतः पोलिसांकडे जातो असं सुद्धा त्यांना सांगितलं, पण त्यांनी ते शेवटपर्यंत ऐकलंच नाही." "पण हे न ऐकण्यामागे त्यांचा उद्देश काय?" "त्यांचा विश्वास नव्हता सर दरोडेखोरांच्यावर. कोणीतरी भुरटे चोर आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतायत अशी त्यांची समजूत होती." "मला सांगा, धमकी फक्त एकदाच देण्यात आली?" "नाही, नाही, नाही. तिसरी धमकी गेल्या शनिवारी देण्यात आली. त्यावेळेला एक स्त्री बोलत होती. लिनियन हॉटेलच्या कॅबरे डान्सरशी संपर्क साधा असं तिसऱ्या धमकीत सांगण्यात आलं होतं." सुपरिटेंडंट देसाईंच्या मनात फार मोठी आशा हळूहळू निर्माण होत गेली. अर्धा एक तास त्यांनी यशवंत जोशीची उलट तपासणी केली आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजता त्यांनी लिनियन हॉटेल गाठलं. त्या हॉटेलबद्दल संशय घ्यायला त्यांच्याकडे कुठलीही जागा नव्हती, कुठलंही कारण नव्हतं. अगदी पांढरे, स्वच्छ आणि सरळ व्यवहार करणारं ते हॉटेल आहे, अशी पोलीस खात्याची समजूत पाहणीनंतर झाली होती. हॉटेलमध्ये शिरताच त्यांनी आपलं ओळखपत्र काउंटरवर ठेवलं. किरकोळ शरीराचा पण भपकेबाज पेहरावातला एक बायकी थाटाचा तरुण आराम करत बसला होता, कारण ती कामाची वेळ नव्हती. "काय हवंय आपल्याला?" त्या तरुणानं कार्डाकडं न बघता बसल्या बसल्या विचारलं. त्यावेळी सुपरिटेंडंट देसाईंच्या अंगावर साधाच वेश होता. पायात कोल्हापुरी चप्पल, निळसर रंगाची तुमान आणि पांढऱ्या रंगाचा बुशशर्ट हा त्यांचा त्यावेळी वेश. आणि सूट घातल्याशिवाय आत येताना कोणालाही न बघणाऱ्या त्या तरुणानं त्यांना पहिल्या प्रथम मोडीत काढून टाकलं. "मला कॅबरे डान्सरला भेटायचंय." देसाई नेहमीच्या पद्धतीने बोलले. "हे बघा, ती कोणालाही भेटत नसते. तुम्ही जाऊ शकता." त्या तरुणाने समोरचं व्हिजिटिंग कार्ड देसाईंच्या समोर सरकवलं आणि देसाईंनी सुद्धा ते शांतपणे खिशात टाकलं. "हे बघा, मला रात्री प्रिन्सेस नावाच्या तरुणीने फोन केला होता आणि कॅबरे डान्सर रेखाला भेटायचा हुकूम सोडला होता." त्या तरुणाची समजूत घालावी अशा पद्धतीने देसाई बोलले. "मग आता असं करा, तुम्ही आता जा. बाहेरून कुठून तरी तिला फोन करा. तिला भेटण्यासाठी आधी वेळ ठरवावी लागते." त्रासिक चेहऱ्याने सुपरिटेंडंट देसाईंच्या चेहऱ्याकडे बघत तो तरुण बोलला आणि हळूहळू त्याचा चेहरा बदलल्यासारखा झाला. "आपलं नाव काय म्हणालात आपण?" त्याने विचारलं. "तू आधी नीट उठून उभा राहा, चल." एकाएकी सुपरिटेंडंट देसाई गरजले आणि का कोण जाणे, पण झटक्यात तो तरुण उठून उभा राहिला. "मी सुपरिटेंडंट देसाई आहे. जा त्या डान्सरला जाऊन सांग, 5 मिनिटात मी खोलीत येतोय. खोलीचं दार सताड उघडं ठेव म्हणून सांग तिला." सुपरिटेंडंट देसाईंनी कठोर आवाजात हुकूम सोडला. आपल्या नावाचा दरारा काय आहे याची कल्पना त्यांना आली. घाबरलेला तरुण धावत तिथनं निघाला आणि फक्त 5 मिनिटात तो खाली आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीतीबरोबर समाधान झळकत होतं. घाईघाईत तो सुपरिटेंडंट देसाईंना घेऊन लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर थांबली. त्यांनी दारावरची बेल दाबली, पण आतून बेलचा सुद्धा आवाज ऐकू आला नाही. "दार वाजव रे, बेल बिघडली असेल ती." देसाईंनी हुकूम सोडला आणि दार बडवण्यासाठी उगारलेला हात त्या तरुणाने तसाच ठेवला. "नाही साहेब, अहो या खोल्या साऊंडप्रूफ आहेत. बेलचा आवाज बाहेर ऐकूच येत नाही." तो दबक्या आवाजात बोलला आणि पुन्हा त्यांनी बटनावर बोट दाबलं. बराच वेळ बेल वाजवली. तो थांबला. त्याचं शरीर उगाचच घामाघूम झालं होतं. 2 मिनिटापूर्वी तो त्या खोलीत शिरला होता आणि कॅबरे डान्सर रेखाशी बोलला होता.
आणि खरोखर त्यांनी दार बडवायला सुरुवात केली. दोघे तिघे नोकर घाईघाई त्या ठिकाणी आले. त्या तरुणाच्या मनावर आता दुहेरी दडपण येऊन पडलं होतं. ती दार का उघडत नाही हे कोडं त्याला उलगडत नव्हतं. याची डुप्लिकेट चावी नाही आहे का? देसाईंनी कठोर आवाजात विचारलं. हो आहे ना साहेब, आहे, पण ती तिजोरीत असते. मग तसं असेल तर दार फोडायला सांग. आणि तुझ्याकडे दार फोडणारी माणसं नसतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला फोन कर आणि पोलिसांना बोलवून घे. चिडलेले सुपरिटेंडंट देसाई काहीही करू शकतील याची जाणीव त्या तरुणाला झाली. 5 मिनिटात येतो असं सांगून तो तरुण तिथनं घाईघाईत निघून गेला. जवळजवळ 20 मिनिटं तो बेपत्ता होता. देसाई सारखे त्याच्यावर चढफडत होते. घाईघाईत तो आला त्यावेळी त्याच्या हातात एक चकचकीत नवी कोरी चावी होती. ती चावी त्याने दाराला लावली. दार उघडलं गेलं. देसाई एकदम आत शिरले नाहीत. धोक्याच्या अनेक शंका त्यांच्या मनात उभ्या राहिल्या होत्या. सावकाश पायाने त्यांनी दार ढकललं. सताड उघड्या दारातून त्यांनी बैठकीची खोली बघितली. सगळं काही जागच्या जागी होतं, ठाकठीक होतं. सावकाश एक एक पाऊल टाकत ते आतल्या दाराजवळ आले. आपल्या मागे हळूहळू दार बंद होतं याची जाणीव त्यांना नव्हती. मधल्या दारातून त्याने बेडरूममध्ये डोकावलं आणि आतलं दृश्य बघत थिजल्यासारखे ते उभे राहिले. खाटेजवळ खाली जमिनीवर एक तरुण अस्ताव्यस्त पडलेला होता. तो जिवंत नाहीये हे देसाईंनी बघता क्षणी ओळखलं. त्या तरुणाच्या अंगावर फक्त एक चड्डी होती. हाल हाल करून त्याला ठार करण्यात आलंय हे देसाईंनी ओळखलं. हात वर करा आणि माझ्याकडे फिरा. अनपेक्षित असा आवाज त्यांच्या कानात शिरला. त्या आवाजाने ते हादरले. ही जागा साऊंडप्रूफ आहे हे प्रेताकडे बघून त्यांनी ओळखलेलं होतं. सावकाश हात वर करून ते मागे वळले. दणकट शरीराचा आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचा एक तरुण बंद दाराला टेकून उभा होता आणि त्याच्या हातात सायलेन्सर लावलेलं रिव्हॉल्वर होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित काळ रात्र ही दीर्घकथा. या दीर्घकथेचा पहिला भाग आता संपला. दुसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.